नमस्कार, मी संदीप जटार. आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज. सध्या मी पालखी मार्गावरील खंडेरायांच्या जेजुरी नाक्यावर सुरू असलेल्या प्रकाराबद्दल बोलत आहे. जेजुरीमध्ये जो टोल नाका आहे त्या टोल नाक्याच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या संदर्भात राज्य सरकारने वारकरी भाविक तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल माफी जाहीर केली आहे. मात्र या प्रत्यक्षात या टोल नाक्यावर आळंदीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना कोणत्याही पद्धतीनं टोल माफ न करता त्यांच्याकडून टोल वसूल केली जाते असा आरोप आता समोर येत आहे. यामुळं वारकऱ्यांच्या मध्ये संताप आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. शासनाने टोल माफीचा निर्णय जाहीर केला असताना प्रत्यक्ष अंमलबजावणी का होत नाही असा सवाल वारकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शासनाचा आदेश एकीकडं आणि टोल वसुली दुसरीकडं अशी भावना अनेक भाविकांच्या मध्ये व्यक्त होताना दिसत आहे. वारकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा सोहळा आहे. अशा वेळी शासनाने दिलेल्या सवलतीचा लाभ सर्व पात्र वाहनांना मिळणे अपेक्षित असते. मात्र टोल नाक्यावर काही वाहनांकडून शुल्क आकारले जात आहे. वारकऱ्यांना विनाकारण आर्थिक बुरदून बसवलं जात आहे. त्यांचा मानसिक छळ केला जात आहे. त्यामुळे यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे असा आरोप वारकऱ्यांच्याकडून केला जातोय. टोल माफीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होणं आवश्यक होतं. जर नियमांचं उल्लंघन होत असेल तर त्याची चौकशी करून जबाबदार योग्य कारवाई करावी अशी मागणी आता वारकऱ्यांच्याकडून होत आहे. त्याचबरोबर या संपूर्ण घडामोडींवर आपण लक्ष ठेवून आहोत, कारण जेजुरी ही खंडेरायाची भूमी आणि याच खंडेरायाच्या भूमीवर असलेल्या टोल नाक्यावर आळंदीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध लावण्यात येत आहेत आणि तिथं टोल वसूल केले जाते. त्यामुळं रस्ते विकास महामंडळ असेल किंवा टोल ज्यांच्याकडे आकारला जातो त्यांच्याकडून या भाविकांसाठी टोल माफी व्हावी अशी अपेक्षा खरं तर या ठिकाणी व्यक्त केली जाते. प्रत्येक भाविकांची गाडी अडवली जाते, त्यांच्याकडून टोल वसूल केला जातोय. ही खरं तर गंभीर गोष्ट आहे आणि या गंभीर गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. खरं तर राज्य सरकारनं हा निर्णय लवकरात लवकर जारी करावा, कारण उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान उद्या होतं आणि या प्रस्थानासाठी आळंदीकडे जाणाऱ्या भाविकांची आणि वारकऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळं लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी मागणी वारकऱ्यांनी केलेली आहे. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.